नमस्ते मुलींनो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मुलींनो, आपण ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये टेम्परेचर टू मेजर द मेजरमेंट ऑफ अँड इफेक्ट ऑफ हीट मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट याच्याबद्दल माहिती पाहतोय. पहा, तर पाठीमागे तसला सोर्स ऑफ हीट, उष्णतेचे स्रोत कुठले याच्यामध्ये सन असेल, अर्थ असेल, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, एअर आणि टेम्परेचर याच्याविषयी माहिती पाहिली होती. पहा, टेम्परेचरमध्ये हॉट टेम्परेचर वाटर, cooled टेम्परेचर वाटर अँड बोथ द टेम्परेचर याच्याविषयी माहिती घेतली होती. आता हीट अँड टेम्परेचर याच्यामध्ये हीट म्हणजे काय? उष्णता. हीट म्हणजे उष्णता आणि टेम्परेचर म्हणजे तापमान. आपल्याला माहित आहे की तापमान जेवढं जास्त असेल तेवढी उष्णता म्हणजे गरम जास्त लागतं, उष्णता जास्त. आणि वातावरणातलं तापमान, वातावरणामध्ये इन ए सराउंडिंग टेम्परेचर इज व्हेरी लो दॅन हीट ऑल्सो फॉर लो. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, मग ह्याच्यामध्ये टेम्परेचर इज व्हेरी लो आहे कशाच्या, त्याच्यामुळं उष्णता किंवा गरमपणा जाणवत नाही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की हॉट गॅस, कूलर गॅस, कूल्ड गॅस म्हणतो, अँड ॲटम्स इन अ सॉलिड. अणूची गरम हवेमध्ये कशी हालचाल असते, थंड हवेमध्ये कशी हालचाल असते, आणि सॉलिड स्थायूमध्ये कशी हालचाल असते. मोशन ऑफ ॲटम इन गॅस अँड सॉलिड. इट इज अ गॅस अँड दिस लास्ट सी इज अ सॉलिड. याचा अभ्यास करायचा आहे. ॲटम्स मोशन इन गॅस अँड सॉलिड. गॅसमध्ये मी हॉट गॅस अँड कूल्ड गॅस, कूलर गॅस अँड सॉलिड इज सेपरेट म्हटले आहे. ठिकाणी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. हीट अँड टेम्परेचरचा फरक काय, डिफरन्स तुम्हाला विचारला आहे. हीट अँड टेम्परेचर सांगू शकता. टेम्परेचर, हीट इज अ डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. उष्णता ही तापमानावर अवलंबून आहे. We know that substance is made of atom. आपल्याला माहित आहे की कुठलाही पदार्थ हा अणूंनी बनलेला आहे, लक्षात ठेवा. आणि द मोशन ऑफ atoms in a substance are always in motion. atoms of substance is always in motion. अणूची जी गती आहे पदार्थामध्ये ही नेहमी होत असते, लक्षात ठेवा. The total kinetic energy of the atom in the substance is a measure of the heat contained in that substance. पहा, total kinetic energy. Kinetic energy means गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा कशावर अवलंबून असते. Total heat in that substance is obtained. म्हणजे त्या गॅसमध्ये, त्या पदार्थामध्ये किती उष्णता सामावली आहे किंवा नाही याच्यावर अणूची गती अवलंबून असते. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम इन द सबस्टन्स इज अ मेजर ऑफ हीट कंटेंड इन दॅट सबस्टन्स. पुढे म्हणलेलं आहे, व्हाईल द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स इज रिलेटेड टू ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम. म्हणजे त्याचं तापमान किती आहे त्याच्यावरून ॲव्हरेज, सरासरी ॲव्हरेज
गतिज ऊर्जा अवलंबून असते, गतिज ऊर्जेची सरासरी अवलंबून असते. आता if the average kinetic energy of atom in two object is equal, बघा, if the average kinetic energy of atom in two object is equal, the temperature also be equal. जर गतिज ऊर्जा दोन पदार्थामधील गतिज ऊर्जा अणूची जर सारखी असेल, पहा किती महत्वाचं विधान आहे. दोन पदार्थ आहेत आणि गतिज ऊर्जा जर तिची सारखी असेल तर तापमान सुद्धा कसं असतं, सारखं असतं. म्हणजे गतिज ऊर्जा ही अणूची गतिज ऊर्जा इन ए गॅशियस मीडियम ऑल्सो फॉर लिक्विड मीडियम डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, तापमानावर सुद्धा अवलंबून असते. जर गतिज ऊर्जा हे दोन पदार्थामध्ये सारखे असेल त्याचं तापमान सुद्धा कसं असतं, सारखं असतं. पुढे म्हटलेलं आहे फर्दर इन द फिगर ए बी एंड बी शो द velocity of atom in gas in a gas at high and low temperature, hot gas and cold gas. With a high temperature, with a low temperature, respectively. The direction and length of arrow attached to the atom show the direction of the magnitude of the velocity of that atom. ॲटम म्हणजे हे दिशा आहे, अणूची दिशा गॅस मिडियम आणि हॉट गॅस मिडियम मध्ये लावली आणि कूलर गॅस मधली ही अणूची गती लावली. आता ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन द गॅस इज हायर. खूप महत्वाचं विधान आहे. व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन गॅस मिडियम इज हायर, टेम्परेचर इज लार्जर then the velocity of atom in the gas in lower temperature. म्हणजे ह्या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं, ही अणूची गती जी आहे कूलर गॅसमध्ये कमी असते, कोल्ड गॅसमध्ये कमी असते आणि ही अणूची गती जी आहे हॉट गॅसमध्ये कशी असते, जास्त असते. एवढं फक्त लक्षात ठेवा. हॉट गॅस द व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इज ग्रेटर दॅन ॲज कम्पेअर्ड टू कोल्ड गॅस. आता ह्याच्यामध्ये टेम्परेचर, the velocity of atom in a solid, it is solid, so atoms in solid state, and velocity of atom in the solid state, the velocity of atom in the solid object as are shown in figure as shown in blackboard. The atoms in a solid object are tied म्हणजे बांधणे to one another because of the force acting between them. These two atoms also tied to each other. These pairs of atoms is attached to other atoms between definite force. So they cannot be displaced from their place. These atoms is cannot be displaced of this place. हे आपली जागा बदलत नाही. Why? These two atoms, each pair of atoms are tied to another atom. हे एकमेकांना बांधले गेलेले असतात, बद्ध झालेले असतात, त्याच्यामुळे हे आपली जागा सोडत नाही. So they cannot be displaced म्हणजे विस्थापित होणे from their place because of heat they oscillates around their fixed position. Higher the temperature of the solid, faster their velocity of oscillation. ह्या ठिकाणी जेवढी सॉलिडची उष्णता, सॉलिडमधील उष्णता जेवढी जास्त असेल तेवढी त्या अणूची गती जास्त असते, लक्षात ठेवायचं. फक्त ते सॉलिड स्टेटमध्ये इट्स व्हायब्रेशन, ऑसिलेशन ऑफ इट्स फिक्स्ड पोझिशन, ह्या जागेमध्येच त्याचं ऑसिलेशन होत असतं, फक्त त्याचं स्थलांतरण होत नसतं, लक्षात ठेवायचं. म्हणून या ठिकाणी म्हणले सो दे कॅनॉट बी डिस्प्लेस्ड from their place because of heat they oscillates around their fixed position. Higher the temperature of solid, faster the velocity of oscillation. जेवढं सॉलिडची उष्णता जास्त असेल तेवढं ऑसिलेशन इन अ फिक्स्ड पोझिशन इज लार्ज. म्हणजे ह्याच्यावर लक्षात ठेवायचं, टेम्परेचर डिपेंड्स अपॉन द व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन दॅट ऑब्जेक्ट. जेवढं टेम्परेचर जास्त असेल
तेवढं व्हेलॉसिटी ऑफ ॲटमची कशी असते, जास्त असते. ह्या तिन्ही आकृतीवरून समजतं. इन द गॅस medium hot temperature then velocity of atom is larger is compared to cold medium. Also cold gas the velocity of atom is low as compared to hot gas. In solid state these atoms do not displace each other, they are tied to each other. Then also apply the heat on this solid state atom is moves toward vibrate toward at mean position, do not displace. Then heat is applied on the solid atom, then velocity of this atom vibration is very fast. पुन्हा म्हटलेलं आहे ठिकाणी सपोज एन बी आर टू ऑब्जेक्ट मेड फ्रॉम देअर सेम सबस्टन्स, जर दोन वस्तू असतील एन बी आणि एकाच पदार्थापासून बनलेले असते, मास ऑफ ए इज ट्वाइस द मास ऑफ बी आणि एचं वस्तुमान बी पेक्षा दुप्पट आहे, विच मीन्स द नंबर ऑफ ॲटम्स इन ए इज ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम इन बी. Two atoms A and B, mass of A atom is twice the mass of B. Then A is twice the number of atom B. Even the temperature of A and B is equal. पण त्याचं तापमान सारखं असतं, वस्तुमान सारखं वेगवेगळं परंतु तापमान सारखं आहे. पहा टेम्परेचर ऑफ A and B is equal as that the average kinetic energy of atom A is same as that of the B of kinetic energy of atom A is twice that B. Average kinetic energy of atom in A is same as that B. Average सरासरी, but total kinetic energy of atom A is twice the B. परंतु गतिज ऊर्जा ही A ही B पेक्षा दुप्पट असेल हे लक्षात ठेवायचं. Why? ॲटम एचं मास ॲटम बीच्या दुप्पट असल्यामुळं टोटल कायनेटिक एनर्जी आहे ए ची बी पेक्षा दुप्पट असते. Thus the heat cannot of A is twice that B even though they both have same temperature. परंतु कायनेटिक एनर्जी जरी दुप्पट असले तर ते टोटल जे टेम्परेचर आहे ए आणि बीचं कसं असतं, सारखं असतं. हे लक्षात येतं. म्हणजे या ठिकाणी आपण या ठिकाणी हीट अँड टेम्परेचरमध्ये in gaseous medium hot gas velocity of an atom is higher than compared to cool gas. Then study the atom in solid state and velocity of atom in the solid state. Solid state मध्ये mass जरी जास्त असेल आणि टेम्परेचर जरी इक्वल असेल तर velocity is same in the solid state. फक्त या ठिकाणी ह्या अणूचं विस्थापन होत नाही, हे जाग्यावर व्हायब्रेट होतात, आसुलेट होतात. तर तुम्ही ह्या तिन्ही हीट अँड टेम्परेचरमध्ये हॉट गॅस, कोल्ड गॅस अँड सॉलिड ॲटम्स इन सॉलिड, मोशन ऑफ ॲटम इन गॅस अँड सॉलिड आकृती काढायचं आणि वाचन करायचं. सेव्ह द लॅब. सेव्ह द लिहिल्याशिवाय तुम्हाला पुढील भाग कळणार नाही. पुढला जो भाग आहे आपला थर्मामीटर, आपण पुढील तासाला पाहू.